घटना आहे ऋतुजा आणि राज या दाम्पत्यांची। राज संजय जाधव, वय वर्ष 23, लहानपणापासूनच एक शांत, समंजस आणि मेहनती मुलगा। त्यांच्या वडिलांची मध्यम शेती होती, जिथे दुष्काळाची आणि निसर्गाची लहरीपणाची सतत लढाई होती। पण राजनं कधीही हार मानली नाही। लहान वयापासूनच त्यानं अभ्यासात विशेष लक्ष दिलं। विज्ञानात रस होता म्हणून त्याने BSc ॲग्रिकल्चर पूर्ण शिक्षण घेतलं। त्याला शेती बदलायची होती। त्याच्या वडिलांची कष्टाचं जगणं थोडंसं सुखद करायचं होतं। शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात पुण्यात गेला, पण स्पर्धा, भ्रष्टाचार आणि ओळखीच्या अभावामुळे त्याचं स्वप्न बारगळलं। अखेर तो गावाकडे परत आला आणि वडिलांसोबत शेती करायला लागला। पण मनात एकच खिन्नस होती, मी काहीच करू शकला नाही असं वाटणं त्याला पोखरत होतं। ऋतुजा लक्ष्मण पाटील, वय वर्ष सावडे गावातील सुंदर, गोड असणारी, हसरी स्वभावाची मुलगी। तिचं बालपण फारसं सुखद नव्हतं। वडील शिक्षक होते, पण त्यांना व्यसन आणि रागाचा स्वभाव घरात सतत तणाव निर्माण करत असे। आईनं खूप सहन केलं होतं आणि ऋतुजाला हे सगळं पाहून मोठी झाली होती। त्यामुळे ती मनानं खूप संवेदनशील झाली होती। ती नेहमी आपल्या डायरीत किंवा कवितांत लिहायची। भावनांना शब्दात गुंफण्याची तिला स्वप्न होतं। लग्नानंतर एक प्रेमळ, समजूतदार नवरा मिळावा, जो तिच्या मनाने भाव समजून घेईल। एका लहानशा शिक्षण संस्थेत ती टायपिस्ट म्हणून काम करत होती। एक कौटुंबिक समारंभ होता। कोल्हापूरच्या एका नातेवाईकांच्या लग्नात राज आणि ऋतुजा तिथं प्रथम भेटली। पहिल्यांदा नजरेला नजर भिडली आणि एक क्षणभरात पण खोल काहीतरी मनात रुजून गेलं। दोघांनी तो क्षण वेगळा वाटला। त्यांचं बोलणं झालं। राजांचं सोवळं व्यक्तिमत्व, ऋतुजाचं हस्तरूप आणि दोघांचं शांत, समजूतदार स्वभाव सगळं जुळून आलं। हळूहळू फोनवर बोलणं सुरू झालं। ऋतुजाला राजमध्ये आधार वाटायचा आणि राजला ऋतुजाचं समजून घेणं विशेष भावायचं। काही महिन्यातच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला। पहिल्या भेटीनंतर सुरू झालेलं सौम्य हास्य हळूहळू मनात खोल रुतायला लागलं। फोनवरच्या रात्री अपरात्रीच्या गप्पा, खोट्या रुसावा, फुगवामधून दोघांना एकमेकांना अधिकच जवळ आले। राज शांत, समजूतदार स्वभाव आणि ऋतुजाचं हसमुख, भावनुक मन हे एकमेकांच्या अगदी पूरक ठरत होतं। दोघेही प्रेमात ठरवले होते। तो आणि ते प्रेम आता आयुष्यभराचं नातं व्हावं असं दोघांनाही वाटू लागलं। आणि तो दिवस उजाडला। त्यांच्या लग्नाचा घरभर सणाई चौघडे वाजत होते। फुलांच्या सुगंधानं अंगण भरून गेलं होतं। ऋतुजाच्या पारंपरिक नऊवारीत सोन्याचा माळा घालून अगदी अप्सरेसारखी दिसत होती। राजांना देखील धोतर कुर्ता घातला होता। चेहऱ्यावर सहज हास्य आणि डोळ्यात गडद प्रेम। वऱ्हाड पाहुणे आणि नातेवाईकांच्या साक्षीनं दोघांना मंगलाष्टकाच्या सुरात एकत्र झाले। दोघांचा हातात हात घेणं म्हणजे आयुष्यभराच्या सहप्रवासाचा पहिला ठसा होता। त्या दिवशी आकाशही जगू त्यांच्या प्रेमात रंगलेला वाटत होता। फोटो, हसू, आनंदाश्रू आणि वचन, इतकं सगळं पूर्ण इतकं सुंदर होतं की क्षण थांबवायचा असं वाटत होतं। लग्नाच्या रात्री राजांना हलक्या हसण्यात ऋतुजाला विचारलं, आपण खरंच तितके भाग्यवान आहोत का ग ऋतुजा? लाजून डोळे झाकले आणि फक्त एवढंच म्हटले, हो, आपल्याला मिळालेलं प्रेम हे माझंच खरं नशीब आहे। तो क्षण होता जेव्हा जग खूप सुंदर वाटलं होतं। दोघांचं लग्न पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडलं। राजांच्या घरी ऋतुजाचं स्वागत केलं गेलं। ऋतुजाही या नव्या घरात रमली। सुरुवातीला काही महिन्यामध्ये दोघं एकमेकांमध्ये इतके गुंतले होते की वेळ कसा जात होता हे कळत नव्हते। राजांनी तिला गावात फिरवलं, आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या। ऋतुजानेही त्याला आपल्या दुःखाच्या आठवणी सांगितल्या। दोघे एकमेकांचे सख्खे झाले आणि आपलं एक छोटंसं स्वप्न पाहिलं। एक घर, एक बाग आणि एक छोटी मुलं। ते भविष्याची सुंदर चित्र रंगवत। पण आयुष्य इतकं सरळ नसतं। राजांना नोकरी मिळाली नव्हती आणि शेतही फारसं फायदा देत नव्हतं। कधी खत वेळेवर मिळत नसत, कधी पाऊस नसायचा। आर्थिक संकट उभं राहिलं। घरातील वडिलांचा राग, समाजाची टोमणे आणि आतल्या आत तुटणं सुरू झालं। ऋतुजालाही हे सगळं जाणवत होतं। ती शक्य तितकी मदत करत होती, घरात शांतता राहण्याचा प्रयत्न करत होती। पण तिच्या सासूंनी तिला नेहमी, तू घरात लक्ष देत नाहीस, तुझ्यामुळे राजांचं लक्ष विचलित होतं, अशा टोमण्यांची सतत ऋतुजाला रडायची। पण राज समोर असण्याचा प्रयत्न करत। ऋतुजाला गर्भधारणा झाली ही बातमी ऐकून राजांना काही दिवस तरी नवे स्वप्न पाहिले। दोघे खूप खुश होते। त्यांनी नावापासून ते कपड्यांपर्यंत सगळं ठरवून टाकलं। पण ही आनंदाची क्षणिक जळजळत होती। आर्थिक अडचणी वाढत गेल्या। डॉक्टरांच्या तपासण्या, औषधं आणि
अन्न घटकांचा खर्च सगळं वाढत होतं। राजांच्या चेहऱ्यावर निराशा पुन्हा स्पष्ट दिसू लागली होती। ऋतुजाला भीती वाटू लागली, राज काहीतरी विचार करत आहे। राजला स्वतःवर प्रचंड ताण यायचा, घर चालवायचा, बायकोची काळजी घ्यायची आहे, यावर बाळांसाठी तरतूद करायची आहे, पण हातात काहीच नव्हतं। ऋतुजा त्याला समजावून घ्यायचा प्रयत्न करत होती, तिनं त्याला आधार द्यायचा प्रयत्न केला, पण घरातलं वातावरण जास्त कडवट होतं। सासूबाईंकडून टोमणे, समाजाकडून दडपण आणि स्वतःच्या अपयशाचे खंत राज हळूहळू आतून खचत गेला। ऋतुजालाही वेगवेगळ्या आघाड्यावर लढावं लागत होतं। दिवसेंदिवस वाढत जाणारी जबाबदारी, शरीरात होणारे बदल आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावर दिसणारी निराशा तिला थकून टाकत होती। एक दिवस ती बाळाच्या लाताबद्दल आनंदाने बोलली तर राज फक्त हसून बाजूला झाला। ते हसून नकळत तिचं काळीज चिरून गेलं। एक संध्याकाळ राजने फक्त एवढंच म्हटलं, आपल्या जगात कुणीच समजत नाही, आपण कितीही प्रयत्न केले तरी काहीच बदलणार नाही। ऋतुजाने डोळ्यात अश्रू ठेवून त्याच्या हातावर हात ठेवला, माझ्यासाठी तू माझं जग आहेस। पण त्या रात्री त्याच्या डोळ्यात भविष्यत्व नव्हतं, तर एक शांत थकलेली स्वीकाराची भावना होती। त्या रात्री दोघं खूप शांत होते। कधी नव्हे ते राजानं ऋतुजाच्या हातात हात घेतला, आपण कुठे चुकलो त्याने विचारलं। ऋतुजाने फक्त डोळ्याने उत्तर दिलं, कुठेच नाही। दोघांनी त्या रात्री एकत्र अन्न घेतलं, एक गप्पा मारल्या, आपण यासाठी जन्मलो होतो का ग? राजानं हळूच विचारलं। ऋतुजाने थोडा वेळ थांबून ओठावर हलकीशी स्मित रेषा आणली आणि फक्त एवढंच म्हटलं, आपण एकत्र आहोत तेच पुरेसं आहे। त्यांनी कधीतरी कुठून तरी आणलेली विष प्राशन केली। पहाटे उलट्या सुरू झाल्या, दोघे वेदनेत तडफडत होते, ओरडले नाहीत, कुटुंबियांना ओळखलं आणि तातडीने रुग्णालयात नेलं, पण दोघांनाही वाटेतच गेले। गाव हादरलं, एवढा प्रेमळ जोडपं, एवढं गोड स्वप्न असलेलं का असं केलं? कुणी काही सांगू शकत नव्हतं। कुणी म्हणाला राजांना नोकरी न मिळाल्याने वाईट वाटायचं, कुणी म्हणाला घरचं वातावरण नेहमी चिडचिड होतं, पण खरं कारण फक्त त्या दोघांनाच माहीत होतं। त्यांच्या जगण्यात गावात हळहळ पसरली, एक वेदना जी केवळ मरणात नव्हती तर त्या आत्म्याच्या गप्प राहिलेल्या आक्रोशात होती। कधी कधी प्रेम पुरेसं नसतं, जीवन जगण्यासाठी समाजाचा आधार, आर्थिक शौर्य आणि मानसिक शांती हवीच असते। राजा आणि ऋतुजा एकमेकांवर प्रेम करत होते, पण त्यांचं प्रेम अशा एका जगात हरवलं होतं जिथं संघर्ष अधिक होतं आणि समजून घेणं कमी। त्यांनी आत्महत्या ही केवळ एक बातमी नाही, ती त्या एक हक्क आहे। आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वेदना ऐकण्याची हक्क आहे, त्यांना समजून घेण्याची, पण त्यांच्या शांततेत मागच मौन अजूनही त्या हवेत तसंच तडफडणे। ह्या घटनेतून आपण काय शिकावं? प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकी असली तर जीवनात आर्थिक शौर्य, मानसिक आधार आणि समाजाची सार्थक तितकीच गरजेची असते। ही घटना ऐकून ह्याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा।